सुरुवातीला सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्व साधिके शरणे त्र्यंबे गौरी नारायणी हा मंत्र घेऊनच मी सर्व भक्तांना मनापासून या निमित्ताने शुभेच्छा देतो। आणि मी आजच आलो आहे अशातला भाग नाही, कारण जरी मी इकडे जन्माला आलो नाही तरी देखील जेव्हापासून समाजामध्ये काहीतरी गोष्टी करायची हे कळल्यापासून या नवरात्र उत्सव मंडळाशी हा माझा आगळा वेगळा संबंध आलेला आहे। मला आजही आठवते की त्यावेळी म्युझिक लाईट हे एक नवीन आकर्षण मुंबई शहरामध्ये जर कुठे सुरुवात झाली असेल तर गणेश गल्लीच्या नंतर मला वाटते या नवरात्र उत्सवामध्ये आम्ही पाहायला मिळालेले आहेत। हा उत्सव हळूहळू करत असताना स्वरूप हा निवड फक्त चाळीच्या लोकांसाठी नाही, या परिसरातल्या लोक नाही, तर मुंबई आणि महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून लोक आई जगदंबेच्या चरणी नतमस्तक होत आहेत, दर्शन घेत आहेत। आज वेगळा आनंद यासाठी आहेत की आदरणीय डॅडी आता या नवरात्र उत्सवामध्ये पूर्ण दिवस त्यांच्या सेवेसाठी देवीसाठी उपलब्ध होणार आहेत। देवीच्या आशीर्वादाने त्यांना जो जामीन मिळालेला आहे आणि पुढच्या वर्षी पण देखील त्यांची निर्दोष सुटका व्हावी अशातली जी भावना गेल्या अनेक वर्षापासून इकडच्या चाळकरींची होती ती मला वाटते पूर्ण होत असताना एक वेगळं आनंद उत्सव या परिसरातल्या लोकांमध्ये आणि विशेषतः भक्तांमध्ये या निमित्ताने आहे। मी जगदंबेच्या चरणी नतमस्तक असताना जी पूर परिस्थिती होते त्या शासनाचं लक्ष वेधण्याचं काम व्हावं, त्यांना सुदबुद्धी मिळावी आणि पूर परिस्थिती असताना या सर्व लोकांना पण देखील पूर दुष्काळ जाहीर करून तातडीने मदत करण्याची गरज आहे। कारण अनेक भागांमध्ये या महिन्यामध्ये जो पाऊस पडतोय आणि जो पडणार आहे त्यामुळे खूप शेतकरी हतबल झालेले आहेत। या शेतकरी आणि कामगारांना न्याय मिळावा अशातली अपेक्षा आणि आराधना या निमित्ताने केलेली आहे। जीएसटीची सवलत आतापासून सुरू झालेली आहे। दर कमी केल्यानंतर आता भाजपकडून जल्लोष सुरू केला जातो। आपण बघितलं असेल जेवढ्या वर्तमानपत्र जर तुम्ही आज उघडल्या सर्व कॉर्पोरेटांच्या जाहिराती आहेत। ह्याचा अर्थ असा आहे की एवढी वर्ष याच कॉर्पोरेटांनी सर्वसामान्याला लुटण्याचं काम केलेलं आहे। तब्बल 8 वर्षामध्ये 55 लाख कोटी रुपये ही अतिरिक्त GSTच्या माध्यमातून या देशाच्या सरकारला मिळालं। त्याचा किती वापर काय वापर केलं हा नंतरचा भाग, पण सर्वसामान्य माणसांच्या खिशाला मोठ्या प्रमाणावरती गळती आणण्याचं काम केलेलं आहे। आणि मग एका वेळी जर वाढवायचं आणि मग फार काय काहीतरी आम्ही कमी केलं आणि त्याचा जल्लोष निर्माण करून मला असं वाटते सर्वसामान्य लोकांची थट्टा आहे, सर्वसामान्य लोकांच्या जखमेवरती मीठ चोळण्यासारखा हा प्रकार आहे। कारण तुम्ही बघितलं असेल आता हे लोकांना कळत चुकलेलं आहे की जे विरोधी पक्षांमध्ये आम्ही राहून आम्ही जे बोलत होतो की पाववरती पण जर टॅक्स GST लावलेला आहे, जेवण्यावरती GST लावलेलं आहे, धान्यावरती GST लावलेलं आहे, TV फ्रीज कार गाडी या तर नंतरच्या सुविधा आहेत, पण सर्वसामान्य जीवनात्मक वस्तूवरती पण GST आकारण्याचा जो मोठ्या प्रमाणावरती जे वाढवण्याचं काम केलं होतं आज कमी होत असताना हे स्पष्ट झालेलं आहे की ही आम्ही जी म्हणत होतो त्यात काहीतरी तथ्य आहे। अर्थात आता कमी झालं तर ह्या निवडणुकीला डोळ्यासमोर ठेवून आहेत का? कारण तुम्ही बघितलं असेल की अनेक राज्य आता एलिट ग्रुपमध्ये यायला लागलेले आहेत, त्यात UPचं पण नाव येतो आहे। पण महाराष्ट्राची परिस्थिती मी बघितलं की दररोज नवीन कर्ज घ्यावे लागत आहेत आणि एक दूरदृष्टिकोनातून दुर्दैवासारखी परिस्थिती आर्थिक निर्माण होते का हा प्रश्न या निमित्ताने निर्माण होतो। परत एकदा मनोज जरांगे यांनी अल्टिमेटम दिलेला आहे राज्य सरकारला की जर दसऱ्यापर्यंत जर तुम्ही प्रमाणपत्र वाचली नाही कुणबी प्रमाणपत्र तर दसऱ्यानंतर पुन्हा आंदोलनासाठी सरकार मला असं वाटते खेळवण्याचा प्रयत्न करत आहे। एका बाजूला जरांगे पाटलांना GR काढून OBC समाजाची मंत्रिमंडळाची उपसमिती तयार केली, म्हणजे एका बाजूला मराठा समाजाला विखे पाटील सांगतायत तातडीने GRच्या अंमलबजावणी करा, दुसऱ्या बाजूनी त्याच खात्याचे मंत्री बावनकुळेजी जे रेव्हेन्यू मिनिस्टर आहेत ते महसूल मंत्री ते सांगतायत की जराही गडबड केली तर आम्ही तुम्हाला सोडणार नाही। तर ही दुपट्टी भूमिका दिसते आहेत। आता जरांगेंनी निर्णय घ्यायचं की त्यांना या सरकारवरती जे विश्वास होता, आत्मविश्वास होता, त्यांनी निर्णय घ्यायचा आहे, हाकेनी निर्णय घ्यायचा आहे, भुजबळ साहेबांना निर्णय घ्यावा लागेल, कारण शेवटी ते OBCंचा आम्हा सर्वांचं प्रतिनिधित्व ते करतायत अशातली आमची समज आहे। पण काल ज्या पद्धतीने आदरणीय भुजबळ साहेब देवेंद्र फडणवीसजींची जी स्तुती करत होते यातून एक मनात एक कार्यकर्त्या नात्याने असा एक प्रश्न निर्माण होतो की जर त्यांचं समाधान होत असेल तर मला असं वाटते मंत्रिमंडळात हा विषय चर्चेला आणलं पाहिजे होतं आणि त्यावेळी त्याचा सोक्षमोक्ष व्हायला पाहिजे होतं। समाजामध्ये कटुता निर्माण करण्याचं काम झालेलं आहे। आता बंजारा समाज रस्त्यावरती उतरला आहे। काल मी पाहिलं
कुणबी समाज म्हणतोय की आमच्या ह्याच्यातून जर हिस्सा घेतला किंवा देण्याचं काम केलं तर आम्ही विरोध केल्याशिवाय राहणार नाही. तर सामाजिक असंतुलन निर्माण करण्याचं काम या सरकारने केलेलं आहे. काही फॉर्म्युले जे आहेत ते मनसे आणि ठाकरेंच्या युतीसमोर काही समोर येत आहेत. काय त्यामध्ये तथ्य आहे का? कारण यामध्ये काही चर्चा झाली आहे का? नाही, आम्ही सर्व आमदारांशी किंवा नेत्यांशी या बाबतीतलं सुतोवाच काय करायचं किंवा नाही करायचं हा नंतरचा जे या अगोदरच खूप केलेलं आहे. आम्हा सर्वांवरती वेगवेगळी विधानसभा न्याय जबाबदारी पण दिलेली आहेत. त्यात कुठच्या सीट्स आमच्या आहेत, कुठच्या आम्ही लढू शकतो, कुठच्या एमध्ये आहेत, बीमध्ये सी आहेत, हा संपूर्ण अहवाल हा आम्ही पक्षप्रमुखांना देण्याचं काम केलेलं आहे. या बाबतीतला निर्णय, या बाबतीतला फॉर्म्युला होणार नाही होणार, कसं होणार नाही होणार, ते मला असं वाटते दोन्ही पक्षाचे प्रमुख सांगते. सदा सर्वंत म्हणतात की माझे आमदार असून मला 20 कोटी रुपये मिळतात आणि दुसरीकडे आमदार उद्या जिल्हा नियोजनाची बैठक आहे आणि या जिल्हा नियोजनाच्या बैठकीमध्ये पालकमंत्री जे योगायोगाने राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत त्यांना आम्ही विचारणार आहोत की बाबा जे सत्तेत लोक आहेत त्यांना तर तुम्ही विकास निधी देता, पण आता माजी आमदारांसाठी पण हा नवीन फॉर्म्युला कुठच्या निकषमध्ये बसतोय, कुठचा आधार आहे, आणि या बाबतीतला नक्की आम्ही उद्या सर्व आमदार विचारल्याशिवाय राहणार नाही. कारण अशा प्रकारे राज्य सरकारच्या तिजोरीमध्ये डल्ला टाकून हे पैशाचा वापर होतोय की गैरवापर होतोय. कारण त्या भागातले आमचे आमदार महेश सावंतांनी पण तक्रार केली की तब्बल 60 ते 70 कोटी रुपये हे गेल्या 2-3 वर्षामध्ये हे माजी आमदारांना मिळालेले आहेत. त्याचा कुठे त्यांनी काम केलेलं आहे, किती रुपये मिळालेले आहेत, किती रुपये त्यांनी लावलेले आहेत, या सर्वाची चौकशी किंवा हे कुठे काम झालेले आहेत याची मागणी ते करणार आहेत. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.